आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना पदभार घेऊन 1.5 वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु या 1.5 वर्षामध्ये निगरगठ्ठ यंत्रणेमुळे त्यांना वारंवार मान खाली झुकवण्याचीच वेळ आली आहे। कधी ग्रामसेवकामुळे येते, तर कधी सांस्कृतिक कार्यक्रमामुळे येते, तर कधी सार्वजनिक बांधकामाच्या भ्रष्टाचारामुळे येते। नुकतेच अजित पवार हे जालन्यात येऊन गेले, नवीन नियोजन इमारतीची पाहणी केली आणि सकाळी 8 वाजताच जिल्हाधिकाऱ्यांना त्याविषयी जाब विचारला। ते तर काहीच नाही। परवा परतूर येथे सुरेश जेथलिया यांचा पक्षप्रवेश होता। या पक्षप्रवेशामध्ये दादांनी तर जालना जिल्ह्याचे धिंदवडेच काढले, नाकच कापून टाकलं। खुलेआमपणे जालना जिल्ह्याच्या प्रशासनावर त्यांनी भाष्य केलं, जिल्हाधिकाऱ्यांनाही भाष्य केलं। एवढं सगळं होत असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांना का संताप येत नाही? का ते सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठीशी घालत आहेत? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। पथदिवे अजून सुरू झालेले नाहीत, अधिकारी कुठलेही काम करायला तयार नाहीत। अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी हे वारंवार टीकेची झोड होत आहेत। या संदर्भात अजित पवार काय म्हणाले ते पाहूयात। 10वी नंतर पुढे काय? फक्त PFC क्लासेस। परवा मी कुठल्या कामाला जालन्यामध्ये आलो होतो, अरविंदरावांना आठवत असेल। सकाळीच न सांगता लवकर उठून कलेक्टर ऑफिसला गेलो। अरे काय ती कलेक्टर ऑफिस, सर्किट हाऊसला तर मला सांगितलं इकडे थांबूच नका। त्या कुणाच्या गेस्ट हाऊसला होतो मी, मैकोच्या गेस्ट हाऊसला। मी म्हणलं का रे इथं मला उतरवलं? म्हणले दादा तिथं एवढे मोठे डास आहेत, इतकी घाण आहे। अरे म्हणलं साफ करायला काय आम्ही यायचं का झाडू पटकन घेऊन? इथल्या नेतृत्वाला लक्ष द्यायला नको? आम्ही बारकाईने लक्ष देतो, आम्ही निधी देऊ। मी त्याच दिवशी कलेक्टरला काय झापायचं ते झापलंय। मी चीफ इंजिनियरला सांगितलं दुसऱ्या दिवशी जाऊन बघ काय ते, तुम्ही पैसे घेता, तुम्हाला 7वा आता पुढे 8वा वेतन आयोग आम्ही देणार आहे। तुम्हाला माहिती आहे जनतेहो, 7 लाख कोटीचं तुमचं मागचं बजेट होतं। 3.5 लाख कोटी रुपये पगारावर पेन्शनवर आपण खर्च करतो। किती? 3.5 लाख कोटी। मग ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी पार पाडायला नको? बाकीच्या ठिकाणी जाऊन बघा कशा इमारती उभ्या राहतात। आता पण मला एअरपोर्टला विमानतळावर उतरल्यानंतर मी हेलिकॉप्टरमध्ये येत असताना बसत असताना तिथं अधिकारी आले, घाटी हॉस्पिटलच्या बद्दल सांगत होते की दादा 500 ते 800 कोटी रुपये द्यावे लागतील, महत्वाचं हॉस्पिटल आहे। मी त्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितलाय। मला माहिती आहे की एका वर्षात एवढे पैसे लागणार नाही, परंतु माझ्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या लोकांचं एक महत्वाचं गोरगरिबांना उपचार करणारं ते घाटी हॉस्पिटल आहे। ते स्वच्छ केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, सुविधा दिल्या पाहिजे, बेड वाढवले पाहिजे। मला ते सांगत होते दादा कुणी कुठेही थुंकतंय राव तिथं। अरे उपचार करायला जाता का थुंकायला जाता? म्हटलं कॅमेरा लावा आणि थुंकताना कोण अजित पवार दिसला तर त्याला पकडा आणि शहरामध्ये फिरवा हाफ पॅन्टवर, म्हणजे त्याला कळेल काय अक्कल असते ती। काय होतं काही बाबतीमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं देखील स्वच्छतेची आवड पाहिजे। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलंच होतं ना RR पाटलांनी। त्याच्यात काय केंद्र सरकार आपल्याला निधी देईल, परंतु केंद्र सरकार महाराष्ट्र स्वच्छ करायला येणार नाही। महाराष्ट्र सरकार जालन्याला पैसे देईल, पण जालन्याच्या स्थानिक अधिकारी, पदाधिकारी आणि जनतेनेच लक्ष दिलं पाहिजे ना। कचरा वेळच्या वेळेला उचलला पाहिजे, झाडं लावली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करा। तुम्ही म्हणाला पक्षप्रवेशाला आलो, ही काय सांगतोय? मी सांगतोय तेच बरोबर आहे। आज प्रदूषण किती वाढलंय बघा। काही शहरांमध्ये मी नावं घेत नाही, नाहीतर त्या शहराला वाटेल की आमची बदनामी करतो। तिथं जर लोक राहिली तर त्यांचं आयुष्य 5 वर्षांनी कमी होतंय। ती वेळ आपल्यावर येऊ नये। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे। जालना जिल्ह्यासाठी नियोजन भवन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांची नवीन इमारत झाली आहे, ही चांगली बाब आहे।
परंतु 4 वर्षामध्ये 9 कोटीचं बजेट हे 15 कोटींवर जाऊन पोहोचलं आहे। या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जालना जिल्हा परिषदेच्या एका माजी सदस्यांनी देखील केलेली आहे। अवघ्या 4 वर्षात दुप्पट बजेट जाऊनही इमारतीची गुणवत्ता ही ढासळलेलीच आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी थर्ड पार्टी मार्फत याचं ऑडिट करण्याचं ठरवलं आहे, परंतु ही ऑडिट गुणवत्ता नियंत्रक यांच्या मार्फत व्हावं अशी ही मागणी होत आहे। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।